चला तर आज जो क्वेश्चन घेतोय आपण तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5. कोणता क्वेश्चन घेतोय आपण? प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 बुक्स ऑफ अकाउंट्स मधले जे प्रॅक्टिस साठी दिलेले क्वेश्चन आहे. पेज नंबर 117 एनपीओ मधला प्रॉब्लेम आहे, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. एनपीओ मधला इन द बुक्स ऑफ भारतीय कला केंद्र सोलापूर यांचा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलंय फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 चा. हा फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलाय आपण. तुम्ही ड्रॉ केला नसेल तर ड्रॉ करून घ्या आणि नंतर एक एक आयटम माझ्यासोबत ट्रान्सफर करा. नाहीतर मग मी संपूर्ण आधी मी आयटम ट्रान्सफर करून दाखवतो, ते पाहून घ्या. समजल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा त्याला. ओके. जो त्याच्यामध्ये पहिला आयटम दिलेला आहे आपल्याला, पहिल्यांदा त्यांनी इन्फॉर्मेशन वगैरे सांगितली आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे पहिला आयटम आपल्याला भारतीय कला केंद्र सोलापूर gives your following information for the year ended 31st March 2018. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018. बनवून घेतलं, त्या इन्फॉर्मेशनचा यूज केला वरच्या आपण. ओके. आता येऊयात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कडे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये रिसिप्ट साइड एकतर जाणार पुढे इन्कमला नाहीतर लायबिलिटीला. बॅलन्स शीट बनवलीच नाही म्हणजे लायबिलिटी साइडचं काही आपल्याला रिलेशन नाही. लॉकर रेंट पुढे जाणार इन्कम साइडला बाय लॉकर रेंट. लॉकर रेंट वरती स्टार नाही म्हणजे ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून डायरेक्टली आउटरला लिहिणार आपण 400. लॉकर रेंट इन्कम साइडला 400. एंट्रन्स फीज इन्कम साइडलाच बाय एंट्रन्स फीज. अमाऊंट दिलेली एंट्रन्स फीजची आपल्याला 2900, परंतु त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला इनर कॉलमला लिहिलं 2900. नेक्स्ट आयटम दिलेला आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर म्हणजे रद्दी. आपण म्हणतो ना हे इन्कम झालं त्यांच्यासाठी, पण याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही म्हणून हे पण इन्कमला जाणार बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. याची अमाऊंट आपल्याला जी दिलेली आहे ती दिलेली आहे 250. डायरेक्टली आउटर कॉलमला रेकॉर्ड करायची आपण. याच्यानंतर पुढचा आयटम दिलेला आहे रिसिप्ट फ्रॉम ड्रामा मधून रिसिप्ट झाली ती आपण लिहिणार इन्कम साइडलाच. याच्यावरती पण ऍडजस्टमेंट नाही बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. आउटर कॉलमला लिहिणार आपण 9000. आउटरला लिहिले आपण 9000. याच्यानंतर नेक्स्ट आयटम दिलाय बाय लिगसीज. ओके. याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. लिगसीज मीन्स गिफ्ट रिसिव्ड ऍज पर द विल ऑफ डोनर. डोनरच्या विल नुसार जे गिफ्ट रिसिव्ह झालेलं आहे याला आपण काय म्हणतो? लिगसी. ओके. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपत्राच्या अंतिम इच्छेनुसार जे दान संस्थेला मिळालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? लिगसी. ओके. चला आता लिगसी 12000 इनर कॉलमला रेकॉर्ड करावी लागेल. ऍडजस्टमेंट आहे याच्यावरती. ओके. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्टली आउटरला लिहिणार 400. नेक्स्ट मिसलेनियस रिसिप्ट्स. पुढचा पॉइंट काय दिलाय? मिसलेनियस रिसिप्ट्स. किरकोळ कुठून तरी पैसे आले असतील इन्कम साइडलाच बाय मिसलेनियस रिसिप्ट्स. याची पण अमाऊंट किती दिली? 400. ही झाली कोणती साइड? रिसिप्ट साइड. रिसिप्ट साइड एक तर पुढे जाणार इन्कमला नाहीतर लायबिलिटीला. आता जाऊयात पेमेंट साइड कडे. पेमेंट साइड पुढे जाणार एक्सपेंडिचर नाहीतर ऍसेट. ऍसेट तर बनवायची नाही मग आपण जाणार पुढे एक्सपेंडिचरलाच. ओके. स्टेशनरी एक्सपेंडिचर ऍडजस्टमेंट आहे का याच्यावरती? नाही. टू स्टेशनरी किती अमाऊंट दिली स्टेशनरीची आपल्याला? 600. डायरेक्टली आउटर कॉलमला 600. नेक्स्ट फर्निचर पुढे जाणार ऍसेटला म्हणजे इथं रेकॉर्ड करायची गरज नाही. नेक्स्ट काय दिलंय? इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज.
इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ही काय तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऍसेट झाली, कॅपिटल एक्सपेंडिचर झाला म्हणतो आपण. इथं आपण बॅलन्स शीट प्रिपेअरच केली नाही तर आपल्याला रेकॉर्ड करायचं नाही. नेक्स्ट आपल्याला दिले एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. इथे जे ड्रामासाठी रिसिप्ट केलती, ओके, रिसिप्ट फ्रॉम ड्रामा मधून रिसिप्ट 9000 केलती. हे एक्सपेन्सेस डायरेक्टली याच्यातून मायनस केले तरी चालतील, नाहीतर ह्याला सेपरेट आणि एक्सपेन्सेस ड्रामा एक्सपेन्सेस हे एक्सपेंडिचर साइडला सेपरेट लिहिले तरी चालतील. मी सेपरेट लिहितो. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. अमाऊंट एक्सपेन्सेस ची दिलेली आहे 3000. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे पोस्टेज. पोस्टेज पण कुठे जाणार एक्सपेंडिचरला. टू पोस्टेज, पोस्टेजची अमाऊंट दिलेली 450. इनरला का आउटरला? आउटरला. नेक्स्ट बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर. इथं एक्सपेंडिचरला जाणार टू मॅगझिन अँड न्यूजपेपर. मॅगझिन अँड न्यूजपेपरची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 600. आउटर कॉलमला लिहिणार आपण ती 600. नेक्स्ट सॅलरीज. सॅलरीवरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे. त्याला इनर कॉलमला लिहिणार टू सॅलरीज. सॅलरीजची अमाऊंट आपल्याला दिलेली 4400. इनर कॉलमला याच्या खाली 2 ओळी जागा सोडाव्या लागतील. नेक्स्ट आपल्याला दिलेलं बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ही आपली काय ऍसेट आहे. बॅलन्स शीट पूर्ण प्रिपेअर केलेलं नाही म्हणून रेकॉर्ड करण्याची गरज नाही. आता ऍडजस्टमेंट करून घेऊया त्याच्यातल्या. ऍडजस्टमेंट नंबर 1. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला जी दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे? लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. मग लिगसी मधून आपण लेस करूयात. लेस कॅपिटलाइज्ड. किती अमाऊंट कॅपिटलाइज करायला सांगितली? तसं काही सांगितलंय का? नाही. म्हणजे फुल व्हॅल्यू कॅपिटलाइज करायची. फुल व्हॅल्यू कॅपिटलाइज केल्यानंतर आउटरला 0 लिहायचं नाही. आउटरला काय लिहिणार तुम्ही? नील लिहिणार. ओके, चलायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट वर झाला असता, कॅपिटल फंड मध्ये ऍड केला असता, पण बॅलन्स शीट प्रिपेअर केलेली नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर पर्यंतच थांबलोय. पुढे काय सांगितलंय? आउटस्टँडिंग सॅलरी ₹200 ड्यू इन करंट इयर. आणि पेड कधी करतील ते? नेक्स्ट इयर मध्ये पेड करतील. ओके, मग सॅलरी मध्ये काय करणार? ऍड आउटस्टँडिंग. किती अमाऊंट दिली? 200. आउटर कॉलमला टोटल करून 4600. ओके, आता नेक्स्ट त्याचा सेकंड इफेक्ट कोणी गेला असता? लायबिलिटीला. सेकंड इफेक्ट कोणी गेला असता? लायबिलिटीला गेला असता. ओके, चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट्स. 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रन्स फीज काय करा म्हणले? कॅपिटलाइज करा म्हणले. आता एंट्रन्स फीज 50% लेस 50% कॅपिटलाइज्ड. आता 2900 च्या 15% 1450 आणि आउटरला पण किती जाणार? 1450. झालं संपूर्ण ऍडजस्टमेंट. आता काय करूया? प्रॉब्लेम टॅली करून घेऊया. प्रॉब्लेम टॅली करण्यासाठी आपण बघूया डेबिटची टोटल जास्त येईल का क्रेडिटची. क्रेडिट साइड पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ रेव्हेन्यू अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. इन्कम जर जास्त असेल कशापेक्षा? एक्सपेंडिचर पेक्षा, त्यांना प्रॉफिट होणार नाही. यांचं प्रायमरी मोटिव्ह टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस आहे, नॉट टू अर्न प्रॉफिट. मग यांना प्रॉफिट किंवा लॉस होणार नाही, यांना सरप्लस किंवा डेफिसिट होईल. मग बघूया त्यांना सरप्लस आलाय का डेफिसिट आलाय. 6, 3000, 4000, 7000, 8, 9000, नियर अबाउट 9000 च्या नियर अबाउट येईल टोटल. इथंच एक त्याची 9000 टोटल आहे. म्हणजे ऑब्विसली त्याची टोटल कोणाची जास्त येणार? क्रेडिट म्हणजे इन्कमची टोटल. म्हणून अगोदर आपण इन्कमची टोटल करूया.
टोटल तर दोन्ही साईडची आपल्याला करावी लागणार. 0 0 0 0 0 0 0 0 5 5 10 10 0 हातचे गेले 1 4 4 8 8 2 10 10 4 14 14 4 18 18 1 19 19 9 हातचे गेले 1 9 1 10 1 11 किती टोटल आली क्रेडिटची 11,900. मग 11,900 ना आपण डेबिटला घेतलं. क्रेडिटची टोटल करूया 0 0 0 0 हे पेन्सिलनी करतोय असं समजा 5 6 4 10 6 16 6 22 22 2 हातचे गेले 2 4 3 7 7 2 9 9,250 11,900 वजा 9,250 2,650 एवढा तुमचा काय आला सरप्लस. मग त्याला इथं लिहिणार तुम्ही टू सरप्लस. एवढंच नाही लिहिणार तर याच्यामध्ये काय लिहावं लागेल एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे लिहिणं कंपल्सरी का हो कंपल्सरी मार्क कट होतील नाही तर याच्यामध्ये. 2650 सी मार्क द्यायचं. समजलं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही समजलं व्यवस्थित ओके. चला मग सॉल्व करून घेता. चल सॉल्व करून घ्या. एनपीओ मधला 5वा क्वेश्चन आहे ओके प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधला. त्याचं सोल्युशन्स आपण आता सगळे इथून 5 पासून 14 पर्यंत जेवढे आहेत हे सगळे क्वेश्चन्स आपण अनसॉल्व्ड इथं बघणार आहोत ओके. चल